नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, तू खूप नशीबवान आहेस. तुझ्यासाठी माझे दार आजच उघडले आहेत. त्या दारातून तू माझ्याकडे येण्यासाठी प्रवेश चालू कर आणि तुझ्यासाठी ज्या संधी, ज्या योजना मी आखलेल्या आहेत त्या आजच तू स्वीकार करून घे. त्याचा तुझ्या जीवनात एक चमत्कार घडून येईल. तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घे आणि तुझ्या जीवनातील जी संधी मी तुझ्यासाठी बहाल केली आहे त्याचे आशीर्वाद स्वीकार कर. बाळा, तू कसा आहेस? मला तुझी खूप काळजी आहे. मी खूप वेळा पाहिले आहे की तू एकट्यामध्ये रडला आहेस. तुझी कुठली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून तू माझ्यावरती रागवला आहेस. परंतु बाळा, तशी तू चूक करू नकोस, कारण मी तुला तेच देतो जे तुझ्यासाठी आणि तुझ्या कल्याणासाठी योग्य असेल. ज्यामुळे तुझ्या जीवनामध्ये वाईट परिणाम घडून येतील अशा गोष्टी मी तुला कधीच देत नाही. मी तुझी आई आहे. मग विचार कर, मी तुझ्यासाठी वाईट गोष्टी का देईन आणि तुझे वाईट गोष्टीमध्ये मी कसे संस्कार करून घेईन. विचार कर बाळा, प्रत्येक गोष्टीचा काही ना काही अर्थ असतो. प्रत्येक कार्याच्या मागे कुठला ना कुठला मतितार्थ लपलेला असतो. तो तू न जाणता मी जाणत आहे. मी अंतर्यामी आहे हे तुला सांगण्याची गरज नाहीस. तू माझा प्रिय भक्त आहेस. माझे तुझ्यावरती खूप प्रेम आहेस. मी तुझे आई आहे. तू माझे बाळ आहेस. म्हणून मी तुला कधीही वाईट मार्गावरती जाऊ देणार नाही. परंतु जर तुला माझी गरज असेल तर होय स्वामी आई, माझी तुला खूप गरज आहे अशी कमेंट करा. बाळा, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येकाच्या जीवनात सुखच असते असे कधीच होत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख हे येतच असते. दुःख हे वाऱ्यासारखे असते. प्रत्येक वेळी येते आणि लगेच निघून जाते. ते कायमचे राहण्यासाठी कधीही आलेले नसते. त्यामुळे तुझ्या जीवनात जर कधी वाईट प्रसंग आले आणि काही संकटे आले तर तू त्यांनाच धरून न बसता त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न कर आणि तुझ्या जीवनात सुखाचे मार्ग शोधण्याचा तू स्वतः प्रयत्न करू नकोस. मी तुझ्यासाठी ते मार्ग तयार करत आहे. फक्त त्या मार्गावरती येण्यासाठी तुझ्यासाठी जे रस्ते तयार केले आहेत त्या रस्त्याचा तू चालण्यासाठी उपयोग करून घे. फक्त तू स्वामी नाम आणि सत्कर्म याच रस्त्यावरून चालत राहा. पहा, तुला शेवटी खूप सुंदर दुनिया दिसणार आहे. तू कधी विचारही केला नाहीस अशा दुनियेत तू प्रवेश करणार आहेस. फक्त तुला गरज आहे त्या मार्गाने चालण्याची. माहिती आहे की ती मार्ग चालताना तुला खूप खाचखळगे, खड्डे, काटेकुटे येतील, परंतु ते सहन करतही तू जर माझ्यापर्यंत पोहोचलास तर तुझ्या आयुष्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा तुला आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई, तू मला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. तू खूप भाग्यवान ठरशील. बाळा, जीवनामध्ये प्रत्येकाला यायचे आहे, परंतु जीवन असे जगावे की आपण गेल्यानंतर चार माणसांनी हळहळ न करता चिरकाल आपण त्यांच्या स्मरणात राहिले पाहिजे. जीवन तर मनुष्यच काय, प्राणीसुद्धा जगतात, परंतु त्यांचे उद्दिष्ट फक्त आजचा दिवस व्यतीत करणे हेच असते. मग तू विचार कर, तुला कुठल्या गणतीमध्ये बसायचे आहे. तुला देवाच्या जवळ येण्यासाठी तुझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे की प्राणी मात्रासारखे फक्त आजचा दिवस व्यतीत करण्यासाठी खाऊन जेवून झोपायचे आहे. ते तुझ्या हातात आहे. तुला जर उद्धारच करून घ्यायचा असेल तर फक्त सत्कर्म आणि सत्कर्म याशिवाय तुला दुसरा पर्यायच नाही. बाळा, विचार कर, याच्यासाठी तुला कुठले कष्ट लागणार नाहीत. तुला कुठली धन दौलत द्यायची गरज नाही. फक्त तुझ्या मुखाने आणि स्वच्छ अंतःकरणाने स्वामी नामामध्ये गुंतून राहा. तुला सर्व काही तुझ्या इच्छेनुसार मिळवून देण्याचे कार्य मी स्वतः करीत राहीन आणि तुला त्या गोष्टी स्वतः मी मिळवून देईन.
ही माझी तुला आज शाश्वती आहे आणि माझे तुझ्यावरती प्रेम असल्याने मी तुला माझ्याजवळून कधीही दूर करणार नाही. विश्वास ठेव बाळा. प्रत्येकाला वाटत असते की आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुखच सुख असावे, वाईट गोष्टी आपल्याजवळ येऊ नये, दुःख आपल्या नशिबी असू नये. परंतु प्रत्येकाने जर असा विचार केला तर दुःख हे मी पाठवायचेच कोणाला वाटायला. आणि जर तुमच्या जीवनामध्ये फक्त सुखच आणि चांगल्याच गोष्टी घडत गेल्या तर तुम्हाला वाईट गोष्टीचा अनुभव कसा येईल आणि सुखाची किंमत तुम्हाला कशी समजेल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख येणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या धर्तीवरती तुम्ही सुखाची आणि दुःखाची किंमत जाणून जगत असतात. त्यामुळे येणारे प्रसंग हे तुमच्यासाठी वरदान आणि चांगल्यासाठीच येत आहेत हे समजून तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि जीवन जगत राहा. माझ्यावरती सर्व काही सोडून द्या. फक्त आजच्या दिवसाचा विचार करत तुम्ही जीवन जगा. उद्याचे काय होणार आहे आणि उद्या काय करायचे हे मी ठरवलेच आहे. तितका अधिकार तुम्हाला आणखी कोणीही दिलेला नाही. फक्त तुमचे कर्म आहे ते तुम्हाला करावेच लागतील. कर्माचे भोग भोगल्याशिवाय तुम्हाला जीवनामधून सुटकाही मिळणारच नाही. मग तू कितीही श्रीमंत असू दे, कितीही गरीब, कितीही सुंदर, कितीही कुरूप असू दे, तुझ्यासाठी कर्म हे सर्वांसाठी सारखेच फळ देतच असते. त्यामध्ये कोणाचाही वशिला चालत नाही. तिथे तू कोणाच्या मार्गदर्शनाखाली येऊ शकत नाहीस. त्यामुळे तुझ्या कर्माचे मालक तू स्वतःच आहेस. म्हणून कर्मही असेच करा की जे आपल्याला पेलणे सहज शक्य होईल. जीवनामध्ये कर्माचा त्रास इतकाही करून घेऊ नका की ज्यामधून आपल्याला पळता पळही काढता येणार नाही आणि ते सहनही करता येणार नाही. कर्म करणे हे तुमच्या हातात आहे. फळ भोगणे हे तुमच्या हातात नसले तरी तुम्हाला त्याचे भोग हे भोगावेच लागतात. जीवनामध्ये सत्याचा मार्ग सोडू नका. कोणाच्या डोळ्यात तुमच्यामुळे पाणी येऊ देऊ नका. फक्त याच गोष्टीचा विचार करून राहा. बाकी सर्व तुमच्या हातात आहे. तुम्ही विचार करून चालत राहिलात तर नंतर तुम्हाला विचार करण्याची गरज पडणार नाही. आजपासूनच जीवनाचे मतितार्थ जाणून घ्या आणि त्या मार्गाने चालत राहा. बाकी सर्व देवावरती सोडून द्या. देव तर त्यांचे कर्म करण्यासाठी आणि त्यांचे प्रत्येक आणि गोष्टीमध्ये आशीर्वाद देण्यासाठी ते बसलेले आहेत. ते स्वीकार करायला तुम्ही त्यांच्याजवळ जाण्यासाठी तयार राहा. देव तुमच्याकडे नक्कीच 100 पावले चालून येतील. तुम्ही फक्त त्यांच्याकडे 2 पावले चालण्याची गरज आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.